वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 23 नोव्हेंबर 2025ची प्रश्नपत्रिका आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत. मित्रांनो, महाटेट 2026साठी, कारण की कोणतीही परीक्षा देण्या अगोदर आपल्याला त्या परीक्षेची प्रश्नपत्रिका माहीत पाहिजे. म्हणजे प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात, प्रश्नपत्रिकेचा स्वरूप कशा प्रकारे असतो मित्रांनो, तर हे आपल्याला टोटली नॉलेज असला पाहिजे परीक्षेपूर्वी. और एक बात मैं आपको बताऊंगा दोस्तों, रोज़ाना मैं आपको ये बात बता रहा हूँ कि अगर आप इंग्लिश भाषा को स्किप करना चाहते हो, अगर आप इंग्लिश भाषा को पेपर 1 और पेपर 2 से हटाना चाहते हो, तो आपको अपनी पहली भाषा हिंदी लेनी है, सेकंड लैंग्वेज आपको मराठी लेनी है. दोस्तों, आपके दोनों पेपर जो है वो मराठी में होंगे. आपका पेपर 1 हिंदी, मराठी, परिसर अभ्यास, गणित और बाल मानसशास्त्र सभी मराठी में होंगे दोस्तों. और पेपर 2 में आपका समाजशास्त्र या फिर साइंस और विज्ञान ये मराठी में होगा. तो भाषा 1 अगर आप मराठी लेंगे तो आपको फिर इंग्लिश वहाँ से क्या है दोस्तों, स्किप करने का मौका मिलेगा. ठीक है, क्योंकि ज़्यादा चांसेस बनता है दोस्तों पास होने का. 22% रिजल्ट रहा है हिंदी पेपर 2 का और 17% रिजल्ट रहा है हिंदी पेपर 1 का. तो अगर आपको पास होना है तो आप हिंदी भाषा ले सकते. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईटच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो. कारण की महाटेट 2026साठी आपल्याला प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण या ठिकाणी मेंबरशिप घेऊन घ्या. तर चला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 61 म्हणजे 61 ते 90 म्हणजे पुढचे जे 3 प्रश्न असणार आहेत ते बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाचे प्रश्न या ठिकाणी असणार आहे. कारण की प्रश्न क्रमांक 1 ते 30 हिंदी होते, प्रश्न क्रमांक 31 ते 60 मराठी होते आणि प्रश्न क्रमांक 61 ते 90 या ठिकाणी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे प्रश्न विचारले गेलेले आहे. प्रश्न क्रमांक 1, आता हे बघा प्रश्न काय आहे. खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक साधनांचा उपयोग कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी होतो. आता या ठिकाणी प्रश्न काय आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट प्रश्न असा आहे की कोणत्या शैक्षणिक साधनांचा उपयोग आपण कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी करतो. हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. उत्तर आपल्याला माहीत पाहिजे. जर आपण या साहित्यांचा उपयोग केला असेल तर आपल्याला उत्तर लगेच मिळेल. स्मृतिपट्ट्या म्हणजे पर्याय जे 2 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 दिलेलं आहे ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न म्हणजे टोटली मीडियम प्रश्नपत्रिका होती. खूप सोपे आणि खूप हार्ड प्रश्न सुद्धा नव्हते. म्हणजे मीडियम प्रश्न तुम्हाला 2025 मध्ये विचारले गेले होते. आता दुसरा प्रश्न, प्रश्न क्रमांक 62 व प्रश्न दिलेला आहे की विद्यार्थ्यांनी विशिष्ट संबोध शिकणे व संबोधाकार घेण्यामागील विचार प्रक्रिया विकसित करणे हे कोणत्या अध्यापन प्रतिमानाच्या अध्यापनीय परिणाम आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. उद्गमन विचार प्रक्रिया, पुच्छ प्रशिक्षण प्रतिमान, अग्रत संघटक प्रतिमान किंवा संबोध साध्यता प्रतिमान. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि बरोबर उत्तर काय असणार आहे, उद्गमन विचार प्रक्रिया म्हणजे पर्याय जे आपला 1 असेल बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 63 वा प्रश्न आहे की हे बघा प्रश्न काय आहे, 2 वस्तू अथवा अनुभवाच्या गुणधर्मातील सहचार्य संबंध प्रस्थापित होतो. एका वस्तूची आठवण झाली, ओके लक्षात ठेवा मित्रांनो, एका वस्तूची आठवण झाली की दुसरीची आठवण होते. ओके, हे पॉईंट आहे या ठिकाणी. म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल एका वस्तूची आठवण झाली की दुसऱ्या वस्तूची आठवण होते. हा सहचार्यांच्या खालीलपैकी कोणता नियम आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला विचारला आहे आणि ऑप्शन्स दिलेले आहे. सानिध्याचा नियम, सादृश्यतेचा नियम, प्राथमिकतेचा नियम किंवा नवीनतेचा नियम. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स आहे. आणि हे बघा ऑप्शन जे 2 असेल म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. सादृश्यतेचा नियम पर्याय जे 2 असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 64. हे सगळे प्रश्न जे आहेत ते 2025च्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 64 काय आहे. आता हे बघा भावनिक बुद्धिमत्तेसंदर्भात प्रत्येक वर्षी प्रश्न विचारला जात आहे. कंटिन्यू प्रश्न विचारला जात आहे. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे सॉल्वी आणि मेयर. ओके, साल्वी आणि मेयर यांनी मांडलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या 5 सक्षमामधील सामाजिक कौशल्य या क्षमतेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होत नाही, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न आहे. ओके,
सामाजिक कौशल्य या क्षमतेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होत नाही? तर हे बघा, संप्रेषण या घटकाचा समावेश होतो, नेतृत्व हा घटकांचा समावेश होतो, संघर्ष व्यवस्थापन या घटकाचा सुद्धा समावेश होतो, परंतु राजकीय भान म्हणजे पर्याय जे एक दिलेला आहे ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे, कारण की राजकीय भान या घटकाचा समावेश होत नाही, म्हणजे पर्याय जे एक असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न, कारण की म्हणजे जे प्रश्न विचारले गेलेले आहे 2025च्या परीक्षेमध्ये यापेक्षा सोपे प्रश्न तुम्हाला महाटेट 2026 मध्ये विचारले जाईल, कारण हे एक ट्रेंड आहे मित्रांनो. जी प्रश्नपत्रिका असते त्यापेक्षा सोपी प्रश्नपत्रिका आपल्याला पुढच्या वर्षी विचारली जाते. प्रश्न क्रमांक 66 आणि ही प्रश्नपत्रिका सोपी होती, म्हणजे विद्यार्थ्यांना 22-23 मार्क प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालेले आहे जे पास झालेले आहे. प्रश्न काय आहे? रॉबर्ट गगने यांनी अध्ययन विषयक मानसशास्त्रातील तत्त्वे प्रस्थापित करताना अध्ययनाच्या 8 प्रकार मांडून त्याचे स्तर निश्चित केले आहे. एकच स्तराच्या अध्ययन झाल्याशिवाय वरच्या स्तराच्या अध्ययनाकडे जाता येत नाही. त्यानुसार संकेत अध्ययनानंतर खालीलपैकी कोणता स्तर येतो? आता हा प्रश्न फक्त मोठा केलेला आहे. प्रश्न शेवटच्या ओळीमध्ये विचारलेला आहे की संकेत अध्ययनानंतर खालीलपैकी कोणता स्तर येतो. मित्रांनो, आता हे आपल्याला कसं माहीत पडेल? वाचन झाल्यावर, नोट्स वाचल्यावर. तर हे बघा, प्रश्न क्रमांक जे 66 आहे मित्रांनो, आणि जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 3, उद्दीपक प्रतिसाद अध्ययन. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 3 दिलेलं आहे मित्रांनो ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे, कारण की सीटेटमध्ये तुम्हाला पॅडागॉजी विचारली जाते मित्रांनो, परंतु टीएटीमध्ये तुम्हाला कंटेंट बेस्ड क्वेश्चन विचारला जातो. मतलब आपको किताब में से ही प्रश्न क्या है सीटेट टीएटी की परीक्षा में पूछे जाते हैं, ये बात आप याद रखेंगे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 67. आता हे बघा, 67वा प्रश्न काय आहे? 67वा प्रश्न दिलेला आहे की विद्यार्थ्याने अभ्यास करताना विश्लेषण करणे, तत्व शोधून काढणे, त्याचे उपाययोजन करणे यावर भर असेल तरच अध्ययन संक्रमण होते. हे कोणत्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये मांडले आहे? अशा प्रकारे आपल्याला प्रश्न क्रमांक 67 या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन्स दिलेले आहे: सामान्यीकरण उपपत्ती, समान घटक उपपत्ती, शक्तिवादी उपपत्ती किंवा बगलेची उपपत्ती. तर हे बघा, ऑप्शन जे एक असेल सामान्यीकरण उपपत्ती आपलं या ठिकाणी बरोबर असणार आहे, कारण की वरील जे वाक्य दिलेलं आहे ते संबंधित आहे सामान्यीकरण उपपत्तीशी, म्हणजे ऑप्शन जे एक असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 68 हा सोपा प्रश्न होता, म्हणजे हा पहिला सोपा प्रश्न आहे परीक्षेमध्ये, कारण की म्हणजे डिफिकल्टी लेवल म्हणजे मीडियम होती. 50% तुम्ही समजून घ्या, म्हणजे खूप हार्ड प्रश्न सुद्धा नव्हते आणि खूप सोपे प्रश्न सुद्धा नव्हते. प्रश्न काय आहे? मुलांच्या बोधात्मक विकासाच्या बाबतीत मुलांच्या विकासातील विचार व भाषा यावर आधारित सिद्धांत डॅश डॅश यांनी मांडून बोधात्मक विकासात सामाजिक अंतरक्रिया, लक्षात ठेवा सामाजिक अंतरक्रिया आपण सीटेटमध्ये पाहिलेलो आहोत, मोठा वाटा असून अंतरक्रिया जशा कृतीतून जशा संभाषणातून घडते ही घडतात असे मत मांडले. अशा प्रकारे आहे. तर बघा, सामाजिक अंतरक्रिया एक शब्द या ठिकाणी आलेला आहे आणि ऑप्शन जे 4 असेल वायगोस्की आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे, कारण की वायगोस्कीचा सिद्धांत आहे सामाजिक अंतरक्रिया सिद्धांत, सामाजिक सांस्कृतिक अंतरक्रिया सिद्धांत किंवा उपपत्ती आपण त्याला मराठीमध्ये बोलू शकतो. प्रश्न क्रमांक 69वा प्रश्न आहे की हे बघा, प्रश्न काय आहे? कोणत्याही विषयाचा जो भाग शिकवायचा आहे त्याचे पृथक्करण करून म्हणजे वेगळे करून ज्ञानाचे लहान लहान पायऱ्यामध्ये विभाजन करून प्रश्न उत्तर विचारणे हे खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीत येते? अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी प्रश्न क्रमांक 69 विचारलेला आहे आणि बरोबर उत्तर काय असणार आहे? तर क्रमन्वित म्हणजे पर्याय जे एक दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे एक दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, म्हणजे तुम्हाला टोटली महाटेट 2026 साठी आपले व्हिडिओ जे आहेत ते फ्रीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर जॉईन बटनला जॉईन करून तुम्ही आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 70. 70वा प्रश्न काय आहे बघा. 70वा प्रश्न दिलेला आहे की शाळेतील वर्गामध्ये श्रेष्ठ पुरुषांची चित्रे, उद्बोधक, सुभाषित व संत वचने लावून त्याच्या कथा विद्यार्थ्यांना सांगणे
इत्यादी गोष्ट खालीलपैकी कोणत्या पाठात अंतर्भूत आहे. आता हा पॅडागॉजी टाईपचा प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे अध्यापनशास्त्र रिलेटेड हा प्रश्न या ठिकाणी असणार आहे आणि बरोबर उत्तर काय असणार आहे, नीती असणार आहे. प्रश्न तुम्ही वाचून घ्या, प्रश्न समजून घ्या, म्हणजे हा प्रश्न सुद्धा सोपा होता. दुसरा प्रश्न, आता हा प्रश्न सुद्धा पॅडागॉजी टाईपचा प्रश्न विचारलेला आहे, कारण की आपण सीटेट परीक्षा 7 आणि 8 तारखेला सीटेटची परीक्षा पण दिलेली आहे, म्हणजे पॅडागॉजी आपल्यासाठी सोपी असणार आहे. प्रश्न काय आहे, प्रश्न काय आहे, खाली अध्यापन तंत्रातील शिक्षक व्यक्तिमत्व संदर्भात काही विधाने दिली आहे. कोणाच्या संदर्भात दिलेली आहे, तर शिक्षक व्यक्तिमत्व संदर्भात काही विधाने दिलेली आहे. त्यापैकी कोणते विधान असत्य आहे. आता हे बघा, आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, असत्य विधान कोणते. आता पहिला विधान काय आहे, प्रश्न क्रमांक 71. तर हे बघा, पहिला विधान आहे की शिक्षकाच्या व्यासंग अध्यापन पद्धतीवरील प्रभुत्व, अध्यापन प्रक्रियेचे सर्वगिण ज्ञान, नवनवीन विचार प्रवाहांची व तंत्रांची ओळख या सर्व घटकांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होतो. बरोबर आहे, 100% बरोबर आहे. आपल्याला या ठिकाणी चूक विधान म्हणजे असत्य विधान शोधायचं आहे. दुसरा दिलेला आहे की विद्यार्थ्याच्या मनात विषयाबद्दल आवश्यक त्या अभिरुची व अभिरुची निर्माण करण्याचे कार्य शिक्षक करतात. हे सुद्धा बरोबर आहे. आता तिसरा दिलेला आहे की विद्यार्थ्यामध्ये शिक्षणासंबंधी उत्साह व आवड निर्माण होण्यासाठी शिक्षणाचा उत्साह गौण, म्हणजे एक निगेटिव्ह वर्डाला आपला उत्तर झाला, गौण ठरतो, म्हणजे हा आपला उत्तर झाला, कारण हा असत्य असणार आहे. अध्यापनात शिक्षकाचे स्थान अनन्यसाधारण आहे, हे सुद्धा बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, म्हणजे उत्तर अशा प्रकारे आपण काढू शकतो. म्हणजे फक्त 1-2 शब्द तुम्ही सर्च करा. आता आपण वायगुस्कीच्या प्रश्नामध्ये सुद्धा एकच शब्द पाहिलेला होता की सामाजिक अंतरक्रिया, म्हणजे आपल्याला उत्तर भेटला. अशाच प्रकारचे म्हणजे तुम्हाला छोटे छोटे शब्द त्या ठिकाणी उत्तर देऊन जातात. तर या ठिकाणी गॉन हा निगेटिव्ह झालेला आहे, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 72. 72वा प्रश्न काय आहे, 72वा प्रश्न विचारलेला आहे की अवबोधातून सामान्य बोधाकडे, पृथक अनुभवातून सर्वसामान्य स्वरूपाकडे, विशिष्ट उदाहरणाकडून सिद्धांताकडे जाणारी ज्ञान प्रक्रिया आधारलेल्या हर्बर्टच्या पाठ पद्धतीला डॅश डॅश विचार पद्धती असे संबोधले जातात. हे एका प्रकारे व्याख्या झालेली आहे. तर हे बघा, ऑप्शन जे 1 असेल उद्गामी पद्धती आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 73. 73वा प्रश्न काय, ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या क्रियात्मक पातळीवरील कोणतेही कौशल्य संपादन करण्याची सर्वात पहिली पायरी म्हणजे अनुकरण. ऑप्शन जे 3 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. अनुकरण आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 74. हा सुद्धा सोपा प्रश्न होता. ओके, सोपा प्रश्न आहे. 74 काय विचारलेला आहे बघा, एक मिनिट. 74 ओके. कथा वाचत असताना त्या कथेतील पात्राच्या सुखदुःखाशी पूर्णपणे समरस होऊन कथेतील नायकाला भोगावे लागणारे दुःख अनुभव आपल्या मनचक्षुपुढे उभे राहतात. अशा कल्पनांना डॅश डॅश कल्पना असे म्हणतात. सोपा प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहे. अनुकरणात्मक, व्यावहारिक, सौंदर्यनिष्ठ किंवा नियमबद्ध, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि ऑप्शन जे 1 असेल अनुकरणात्मक आपला या ठिकाणी काय असणार आहे, तर योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 75. आता हे बघा मित्रांनो, 75वा प्रश्न काय विचारलेला आहे. प्रश्न आहे की एका वेळी किती उद्दीपकाकडे आपल्याला अवधान देता येतो किंवा अवधानाच्या एका झेपेत किती वस्तू समावतात, याला अवधान कक्षा म्हणतात. खालीलपैकी कोणते विधान अवधान कक्षेशी सुसंगत नाही, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे हा सुद्धा एक पॅडागॉजी टाईपचा प्रश्न आहे आणि हा सुद्धा सोपा प्रश्न आपल्याला विचारला होता. प्रश्न क्रमांक 75. आता हे बघा, आपण एक वाक्य या ठिकाणी पाहणार आहोत. ऑप्शन 1 काय दिलेला आहे, सर्वांची अवधान कक्षा समान किंवा एकच असत नाही, बरोबर आहे. दुसरा दिलेला आहे की व्यक्तीनुसार अवधान कक्षा बदलते, म्हणजे चेंज होते, हे सुद्धा बरोबर आहे. तिसरा दिलेला आहे की अध्यापनाच्या वेळी विद्यार्थ्यांची अवधान कक्षा विचारात घ्यावी लागते, 100% बरोबर आहे. आणि चौथा दिलेला आहे की छोट्या मुलांची अवधान कक्षा जास्त असते व वयोबरोबर ती कमी होते, हे या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे. म्हणजे पर्याय जे 4 असेल ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 4 असेल मित्रांनो ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 76. आता हे बघा, 76वा प्रश्न काय विचारलेला आहे. हा सुद्धा सोपा प्रश्न होता. जीवन जगत असताना जे वैयक्तिक व सामाजिक अनुभव येतात त्यावरून विचार करून अनुमान काढायचे, जे शास्त्र शुद्ध असतीलच असे नाही, खालीलपैकी कोणत्या पद्धतीने घडून येते, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न क्रमांक 76 या ठिकाणी विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि पर्याय जे 1 असेल पर्यक पद्धती. आता पर्यक पद्धती काय होते,
प्रायोगिक पद्धती म्हणजे काय, सांख्यिकी पद्धती म्हणजे काय, हे आपण डिटेलमध्ये म्हणजे लेक्चर टू लेक्चर पाहणार आहोत मित्रांनो. आपण या ठिकाणी फक्त प्रश्नपत्रिका पाहत आहोत की प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात. म्हणजे मीडियम प्रश्न आहे, तुम्हाला 30 पैकी 30 नाही, फक्त 30 पैकी 20 मिळाले म्हणजे तुम्ही पास आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रामध्ये. कारण स्कोरिंग जे सब्जेक्ट असतात ती तुमची भाषा एक हिंदी, भाषा 2 मराठी, ही 2 भाषा जे असतात मित्रांनो ते स्कोरिंग सब्जेक्ट असतात. म्हणजे 45 ते 50 मार्क तुम्ही भाषा 1 आणि भाषे 2 मध्ये घेऊन घ्या म्हणजे तुमचं काम संपलं, तुम्ही पेपर पास झाले, 100% पास झाले. कारण तुम्हाला बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रामध्ये फक्त 20 मार्क पाहिजे. 15-17 म्हणजे 17-18 पण भेटले तर म्हणजे खूप आहे. कारण की या ठिकाणी 30 पैकी 30 किंवा 25 मार्क भेटत नाही, हे म्हणजे एक इतिहास आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 77 व प्रश्न काय आहे हे बघा. 77 व प्रश्न काय दिलेला आहे. अवबोध ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया घडत असताना संवेदनाचे गट काही तत्वानुसार पडतात. पुढील उदाहरणामध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वाचा वापर करता येईल. आता हे बघा, आकाशातील नक्षत्रांचा अभ्यास करताना सप्तर्षी, मृगशीर्ष इत्यादींच्या तारकासमूहाचे निरीक्षण केले जाते. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न आहे आणि हा प्रश्न थोडा वेगळा होता. म्हणजे प्रश्न क्रमांक 77 समावेश उत्तर दिलेला आहे. आन्सर कीमध्ये काय दिलेलं आहे, उत्तर समावेश उत्तर दिलेलं आहे. म्हणजे आपला पर्याय जे 4 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. तुमच्या स्क्रीनमध्ये तुम्ही मराठी आणि हिंदीचे कॉम्बो पॅक या ठिकाणी पाहत आहोत. फक्त 299 मध्ये आपल्याला हिंदी आणि मराठी विषयाचे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे. हिंदीमध्ये म्हणजे तुम्हाला 90 पेजेस दिलेले आहे आणि मराठी विषयामध्ये तुम्हाला फक्त 84 पेजेस दिलेले आहे मित्रांनो. आणि महाटेट 2026 साठी हे अपडेट नोट्स आहेत. 26 जानेवारी 2026 ला आपण हे लॉन्च केलेले आहे. PDF स्वरूपामध्ये तुम्हाला हे नोट्स मिळणार आहे मित्रांनो. आणि यापेक्षा तुम्हाला वेगळा काहीच करायची आवश्यकता नाही मित्रांनो. हे तुम्हाला मी खात्रीने सांगतो, फक्त इतकाच अभ्यास करा आणि बाकी जे आमचे लेक्चर वगैरे असतात म्हणजे प्रश्नोत्तरचे जे लेक्चर असतात ते तुम्ही पाहत राहा मित्रांनो. म्हणजे 100% तुम्हाला 100 पेक्षा जास्त मार्क या TET मध्ये मिळणार आहे. महाटेट 2026 मध्ये तर स्क्रीनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो. सिंपल मेथड आहे. तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये हाय करावा लागेल, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा म्हणजे लगेच आपल्याला हिंदी आणि मराठीचे हे जे इम्पॉर्टंट नोट्स आहे, अपडेट नोट्स आहे 2026च्या परीक्षेसाठी मित्रांनो, हे तुम्हाला लगेच मिळणार आहे. और अगर आप हिंदी का सिर्फ नोट्स लेना चाहते हो तो 219 रुपये में आपको हिंदी का नोट्स मिलेगा. और अगर आप सिर्फ मराठी का नोट्स लेना चाहते हो दोस्तों तो 199 रुपये में आपको मराठी का नोट्स यहाँ पर दिया जाएगा. और बाल मानस शास्त्र और अध्यापन शास्त्र का नोट्स का काम जो है दोस्तों हमारा शुरू है अगले 2-3 दिन में. मतलब अभी बच्चे तो इसको दूर तक देखेंगे वीडियो को, हमको पता है, लेकिन आज है दोस्तों 12 फरवरी, 15 फरवरी तक जो है आपको हमारा बाल मानस शास्त्र व अध्यापन शास्त्र का नोट्स भी जो है दोस्तों मिल जाएगा. वो आपको जाहिरात दी जाएंगे और बताए जाएंगे. अगर आप इसको परचेस करना चाहते हो तो स्क्रीन पर एक व्हाट्सअप नंबर दिख रहा है दोस्तों, इस नंबर पर कॉन्टैक्ट कर आप क्या है इसको परचेस कर सकते हैं. आपकी पासिंग की गारंटी दोस्तों हम लेते हैं. कोई मुश्किल परीक्षा नहीं होती, आप यहाँ पर 100% पास होंगे दोस्तों. बस एक मैनेजमेंट हमको यहाँ पर क्या है ठीक ठीक तरीके से करना है. चला पाहूया पुढचा प्रश्न. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 78. ओके ओके 78वा प्रश्न आहे. हा प्रश्न PYQ आहे म्हणजे रिपीटेड झालेला प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या ग्रंथीतून जीवन रसायनाचा स्त्राव होऊन हृदयाच्या स्पंदन, रक्तदाब, रक्तवाहिन्या यावर परिणाम होऊन भावनिक उद्रेकाच्या अवस्थेत या ग्रंथीच्या कार्य जोमाने होते. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. वक्रस्त ग्रंथी म्हणजे पर्याय जे 3 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. हा रिपीटेड प्रश्न आहे म्हणजे पूर्वीच्या परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेला होता. प्रश्न क्रमांक 79. आता 79 प्रश्न काय विचारलेला आहे. समस्या सोडविण्याच्या क्षमतेच्या विकासाबाबत मत मांडताना कोणत्या मानसशास्त्रज्ञाने समस्याचे व्यावहारिक समस्या व बौद्धिक समस्या असे प्रकार पडतात हे सांगून व्यावहारिक समस्येत एखादी गोष्ट प्राप्त करून घेणे व बौद्धिक समस्येत एखादी गोष्ट समजून घेणे आवश्यक असते असे मत मांडले आहे. तर हे बघा रॉबर्ट स्टेनबर्ग. म्हणजे पर्याय जे 4 दिलेला आहे, ऑप्शन जे 4 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे तर योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 4 असेल मित्रांनो आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 80. प्रश्न क्रमांक 80 दिलेला आहे की खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान शेष अवस्थेतील वैशिष्ट्ये दर्शवत नाही. आता हा सुद्धा म्हणजे पॅडागॉजी टाईपचा एक प्रश्न आहे. म्हणजे पॅडागॉजी सुद्धा 2-4-5 मार्कासाठी विचारली गेली होती. कारण स्टेटमेंट टाईप म्हणजे एक अशा प्रकारचे प्रश्न आहे, निगेटिव्ह वेमध्ये हे प्रश्न विचारले गेलेले आहे. प्रश्न क्रमांक 80 आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर हे बघा, या अवस्थेत मूल परावलंबी असते, हे बरोबर आहे. ओके,
या अवस्थेत मुलं परकोटीचे, स्वार्थी व स्वकेंद्रित असते, हे सुद्धा बरोबर आहे. या अवस्थेत कोणत्याही सहज प्रवृत्तीचा उदय होत नाही, टोटली रॉंग या ठिकाणी दिलेला आहे. काय दिलेलं आहे तुम्ही पाहू शकतात की या अवस्थेत कोणत्याही सहज प्रवृत्तीचा उदय होत नाही, हे या ठिकाणी काय असणार आहे, चुकीचं असणार आहे. आणि या अवस्थेत सांघिक खेळातूनच सर्व सामाजिक वर्तनाच्या प्रकारचा पाया घातला जातो, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे आपला ऑप्शन कोणता असेल, वैशिष्ट्ये दर्शवत नाही, तर पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 81. आता हे बघा मित्रांनो, 81 व प्रश्न काय आहे बघा. प्रश्न क्रमांक 81 दिलेला आहे की मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये आत्मनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो. तर हे बघा मित्रांनो, आक्षेप घेतला होता जवळपास 3000 लोकांनी TAT 2025 मध्ये या प्रश्नासंदर्भात आक्षेप घेतला होता. लोकांना वाटत होता की प्रश्नाचं उत्तर, आणि आम्हाला सुद्धा असा वाटत होता की आत्मप्रतिष्ठा या प्रश्नाचं उत्तर असलं पाहिजे, परंतु आयोगाने, परीक्षा परिषदेने जे उत्तर दिलेलं आहे, आक्षेप घेऊन सुद्धा त्यांनी फायनल जे आन्सर कीमध्ये उत्तर दिलेलं आहे ते असणार आहे कुतूहल. म्हणजे पर्याय जे 3 असेल आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. तर आत्मप्रतिष्ठा याचा उत्तर नाही, उत्तर काय असेल तर कुतूहल असणार आहे मित्रांनो. काही संदिग्ध प्रश्न होते परंतु ते परीक्षा परिषदेतर्फे चेंज केले गेले नाही. ओके, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 82. आता प्रश्न क्रमांक 82 काय आहे, शिक्षण म्हणजे प्राण्यांच्या कोणत्याही प्रकारचे विकास घडवून आणणारी व त्याचे अनुभव आणि परिस्थिती यांच्या स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी क्रिया होय. शिक्षणाची अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली आहे, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न क्रमांक 82 या ठिकाणी विचारलेला आहे. आणि वुडवर्थ काय असेल तर आपला योग्य उत्तर असणार आहे पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 83. आता हे बघा मित्रांनो, 83 व प्रश्न दिलेला आहे. पुढचा प्रश्न काय आहे, प्रश्न आहे की विस्मरणाची अनेक कारणे आहेत. मूळचा अनुभव व नवा अनुभव यांच्यात एकमेकांवर परिणाम होऊन ते एकमेकांना बाधक ठरतात. अध्ययनार्थी मराठी भाषेत वाक्याची रचना शिकल्यानंतर इंग्रजीतील वाक्यरचना शिकू लागतो, तेव्हा मूळचा अनुभव नवीन येणाऱ्या अनुभवास अडथळा करतो, यालाच डॅश डॅश असे म्हणतात. तर हे बघा 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहे. आणि लक्षात ठेवा की जेव्हा मूळचा अनुभव नवीन येणाऱ्या अनुभवास अडथळा ठरतो त्याला आपण पुरोगामी निरोधन, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 दिलेलं आहे ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 84. आता हे बघा मित्रांनो, या ठिकाणी हा प्रश्न चांगला होता, म्हणजे तुम्हाला खूप छान प्रश्न विचारला गेला होता की खाली दिलेल्या अध्ययन विषयक उपपत्ती आणि मानसशास्त्र यांच्या जोड्यांचे योग्य क्रम जुळवून म्हणजे प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे. आता हे बघा, या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट काढून ठेवा, हे तुम्हाला पूर्ण TET मध्ये उपयोगी पडणार आहे. संयोजनवादी उपपत्ती कोणाची आहे तर थॉर्नडाईक. ओके. अभिजात अभिसंधान कोणाची आहे तर पावलोव. ओके. साधक अभिसंधान स्किनर. आणि मर्मदृष्टी उपपत्ती कोहलर. अशा प्रकारे म्हणजे ऑप्शन जे 1 असेल DBAC आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. संयोजनवादी उपपत्ती थॉर्नडाईक, अभिजात अभिसंधान पावलोव, साधक अभिसंधान उपपत्ती स्किनर आणि मर्मदृष्टी उपपत्ती म्हणजे कोहलर. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा प्रश्न काय आहे बघा. हे बघा 15वा प्रश्न जे विचारलेला आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की विद्यार्थी नियमांचा अर्थ सांगतो. हा प्रश्न सुद्धा सोपा होता. विद्यार्थी सूत्र स्पष्ट करतो, विद्यार्थी नवीन संकल्पना स्पष्ट करतो. या सर्व क्रिया खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टामध्ये अंतर्भूत आहे. तर हे बघा, हे सर्व प्रक्रिया जे आहे, हे सर्व क्रिया जे त्या आकलन उद्दिष्टामध्ये अंतर्भूत आहे. म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल मित्रांनो ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 86 विचारलेला आहे की विद्यार्थ्यांची संपादनूक मोजून त्या संपादनाची तुलना इतर विद्यार्थ्यांशी, गुणांशी व संदर्भ गटातील विद्यार्थ्यांच्या संपादनाशी करण्याची दृष्टी डॅश डॅश ही कसोटी तयार केलेली असते. याला आपण प्रमाणक कसोटी असे म्हणू शकतो. म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 87. शेवटचे 4 प्रश्न राहिलेले आहेत. शेवटचे 4 प्रश्न फक्त राहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 87. अध्ययन उपपत्ती केवळ चेतक आणि प्रतिसाद यांच्या स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने परिसर विचारात घेऊन भिन्न भिन्न परिसरात एकाच चेतक कार्यान्वित असला तरी
ती वेगवेगळी प्रतिसाद मिळवते असे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीत मांडले आहे? तर हे बघा, आपल्याला 4 उपपत्ती दिलेली आहे. प्रभुत्व संपादन उपपत्ती, सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती, ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती किंवा साधक अभिसंधान उपपत्ती. तर हे बघा 87 म्हणजे ऑप्शन 3 ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती आपला काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 4 असेल ते 3 असेल जे आपला योग्य उत्तर असणार आहे. आता रुब्रिक संदर्भात प्रश्न विचारला होता आणि हा प्रश्न सुद्धा म्हणजे पॅडागॉजी टाईपचाच प्रश्न आहे. म्हणजे सोपा प्रश्न होता. तुम्ही हे असे प्रश्न म्हणजे सोडू शकतात. ओके. प्रश्न क्रमांक 88 बरोबर. हां, हे बघा प्रश्न काय आहे? रुब्रिक्स म्हणजे कोणत्याही बाबीचे मूल्यमापन करण्यासाठी तयार केलेला निकष आराखडा होय. खाली दिलेल्या रुब्रिक्सच्या वैशिष्ट्यापैकी कोणते वैशिष्ट्ये असत्य आहेत? आता हे बघा, रुब्रिक्स संदर्भात आपल्याला या ठिकाणी 4 वैशिष्ट्ये दिलेले आहेत. हे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे दिशादर्शक साधन असून त्याद्वारे प्रक्रिया व कामगिरी दोन्हीचे मूल्यमापन होते. बरोबर आहे. रुब्रिक्समधून मिळणाऱ्या गुणांचा अर्थ लावता येतो. हे सुद्धा बरोबर आहे. रुब्रिकमधील निकषांची व्याख्या ही स्थळ, काळ व परिस्थितीचा विचार न करता स्थिर असते. आता या ठिकाणी निगेटिव्ह काय झालेलं आहे? काय निगेटिव्ह झालेला आहे? लक्षात ठेवा की स्थळ, काळ व परिस्थिती यांचा विचार न करता स्थिर असते. म्हणजे हा टोटली निगेटिव्ह झालेला आहे. म्हणजे आपला ऑप्शन नसेल. कारण या ठिकाणी वैशिष्ट्य असत्य आहे अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हा असत्य असणार आहे. ओके. रुब्रिक म्हणजे केवळ विद्यार्थ्यांच्या संपादनाचे मापन करण्याचे साधन नसून विद्यार्थ्यांच्या विशिष्ट क्षेत्रात प्रगतीचे सर्वोत्तम टोक गाठण्याविषयी मार्गदर्शन करणारी यंत्रणा आहे. म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. परंतु ऑप्शन जे 3 दिलेला आहे ते आपला या ठिकाणी निगेटिव्ह असणार आहे. म्हणजे बरोबर उत्तर काय असेल? तर पर्याय 3 असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न क्रमांक 89 प्रश्न आहे की बुद्धिमत्ता ही प्रत्येक व्यक्तीच्या मज्जतंतूवर व त्याच्या परस्पराशी असलेल्या घटकांवर अवलंबून असते. कोणतेही बौद्धिक कार्य होण्यासाठी त्याचे संघटन होणे आवश्यक आहे. हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये अंतर्भूत आहे? अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे थॉर्नडाईकची संख्यात्मक उपपत्ती. म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे की शारीरिक दोषामुळे, खूप कठीण प्रश्न होता हा खूप कठीण प्रश्न हा होता. ओके. शारीरिक मतिमंदत्वाचे विविध प्रकार पडतात. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे मतिमंदत्व हे शरीरातील हॉर्मोन्सच्या अनियमित स्त्रावामुळे निर्माण होतो? या ठिकाणी जे उत्तर असणार आहे ते असणार आहे गोलोक्टोसिमिया. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 2चे 30 प्रश्न पाहिले आहोत मित्रांनो. म्हणजे काही प्रश्न कठीण होते, काही प्रश्न सोपे होते. म्हणजे मीडियम ही क्वेश्चन पेपर होती मित्रांनो. आणि अशाच प्रकारचे प्रश्न किंवा यापेक्षा सोपे प्रश्न तुम्हाला 2024 TET मध्ये पाहायला मिळणार आहे. और आगे आप देखेंगे दोस्तों कि समाजशास्त्र का जो हिस्सा होता है वो भी आपको मराठी में ही पूछा जाएगा. म्हणजे तुम्ही जर भाषा एक हिंदी निवडली, भाषा 2 मराठी निवडली तर बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र हे सगळे विषय तुम्हाला मराठी भाषेमध्येच विचारले जाईल. हे तुम्ही लक्षात ठेवा. कारण आपण मागच्या वर्षी सुद्धा विद्यार्थ्यांना बोललो होतो की भाषा 1 हिंदी निवडा, भाषा 2 मराठी निवडा. तुम्ही मराठी मीडियमचे विद्यार्थी असेल तरी सुद्धा तुम्ही भाषा 1 हिंदी आणि भाषा 2 मराठी निवडू शकता जर तुम्हाला इंग्लिश त्या ठिकाणी स्किप करायची असेल तर. दोस्तों, आप आपकी स्क्रीन पर देख रहे हैं कि हिंदी का नोट्स आपको 219 रुपये में यहाँ पर दिया जा रहा है. 90 पेजेस का ये नोट्स है दोस्तों. और इसके अलावा आपको कुछ भी करने की आवश्यकता नहीं, क्योंकि सारा का सारा सिलेबस यहीं से पूछा जाएगा. टोटल क्वेश्चन जो है दोस्तों आपको यहीं से देखने के लिए मिलेंगे. तो स्क्रीन पर एक व्हाट्सअप नंबर दिख रहा है, इस नंबर पर कॉन्टैक्ट करके क्या है दोस्तों आप इसको परचेस कर सकते हैं. मैं आपको बता रहा हूं दोस्तों कि इसके बाहर एक भी क्वेश्चन क्या है आपको देखने के लिए नहीं मिलेगा. टोटल क्वेश्चन जो है 30 के 30 प्रश्न आपको यहीं से ही देखने के लिए मिलेंगे दोस्तों. फिलहाल वीडियो में इतना ही. वीडियो बेहतर लगे तो प्लीज वीडियो को लाइक कीजिए. चैनल पे नए हो दोस्तों तो चैनल को सब्सक्राइब कीजिए. मिलते हैं नए वीडियो में बेहतर अपडेट के साथ.